औरंगाबादमध्ये आज भाजपच्या सावता परिषदेची गोलमेज परिषद आयोजित करण्यात आलेली होती। या परिषदेला माळी समाजातील राज्यातील कार्यकर्ते आलेले होते। सध्या माळी समाजाला राजकारणात किंवा मंत्रिमंडळात पाहिजे त्या प्रमाणात वाटा मिळत नसल्यानं याच विषयावर मंथन करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती। छगन भुजबळ यांच्या समता परिषदेचे 10 जिल्हाध्यक्ष सावता परिषदेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, मात्र त्याला सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी त्याचं खंडन केलं। राष्ट्रवादीचे ओबीसी नेते छगन भुजबळ तुरुंगात जाताच भाजपनं माळी समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केलेत। औरंगाबादमध्ये भरलेली सावता गोलमेज परिषद ही त्याच रणनीतीचा एक भाग असल्याचं बोललं जात आहे। भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या कार्यकर्त्यांनी ही सावता परिषद भरवली होती। दरम्यान या परिषदेत समता परिषदेचे काही कार्यकर्ते सावता परिषदेत प्रवेश घेणार असल्याची जोरदार चर्चा होती, पण प्रत्यक्षात तसं काही झालंच नाही। पण सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी परिषदेची दारं खुली असल्याचं सूचक विधान केलं। बघा, सावता परिषदेमध्ये माळी समाज बांधव मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी समावेश म्हणजे कार्यरत आहेत। मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस सहभागी होत आहेत। कोण कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या संघटनेचा आहे याचा न विचार करता आम्ही त्यांना सावता परिषदेमध्ये काम करायची नक्की जबाबदारी देत आलो। समता परिषद किंवा असं कोणाचाही असा काही आम्ही याच्यात भेदभाव करत नाही। जो माळी आहे त्या माळी ह्या समाजाचा जो आहे तो आमचा कार्यकर्ता, त्याला आम्ही याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि ते सर्व आमच्या बरोबर आहेत। आम्ही नक्कीच त्यांना आमच्या या सावता परिषदेमध्ये त्यांचा मान सन्मान करू आणि त्यांना योग्य ते स्थान देऊ। म्हणून परिषदचा मागचा उद्देश असा आहे की माळी समाज हा राजकारणात आहे, पण त्याला सत्तेमध्ये त्याचा सहभाग हा खूप कमी असतो। तो सहभाग कसा वाढवता येईल, त्याच्यामध्ये आपली उपस्थिती कशी वाढवता येईल, आपला समाज हा सत्तेमध्ये कसा जास्तीत जास्त करण्यात येईल, त्याच्यासाठी आम्ही हा आजचे गोलमेज परिषद आयोजित केलेली आहे। बहुजनांना भाजपात आणण्यासाठी मुंडे महाजन जोडगोळीनं यापूर्वीच माधव हा फॉर्म्युला राबवला होता आणि तो कमालीचा यशस्वी देखील झाला होता। त्याच धर्तीवर भाजपकडून सावता परिषदेचं आयोजन केलं असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान या माळी समाजाला आकर्षित करण्यासोबतच अतुल सावे यांना मंत्रिपदाच्या मोर्चे बांधणीसाठीच ही परिषद भरवली गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद।